बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आहे. बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी समोर आली आहे. सरकारने हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली असून आता कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. जेवढी रक्कम बहिणींच्या खात्यावरती जमा करायची होती तेवढी रक्कम सरकारने मंजूर केली असून आता कोट्यवधी रुपयांचा निधी हा बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती तर एकूण 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. सर्वात आधी बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होईल आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला. आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत आणि लगेच फेब्रुवारी महिन्याच्या देखील 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार असल्यामुळे आता नक्कीच सरकारच्या माध्यमातून बहिणींना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आहे. डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे आता पैसे जमा होण्यास देखील कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही. आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 19व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघूया. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, आता नेमके पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणता हप्ता जमा होणार, किती हप्ते जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार, त्याचबरोबर केवायसी बद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्याकरिता फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 19व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघूयात आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आता खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता या बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे, पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती जमा केले जातात. 2026 मध्ये देखील ही योजना सुरळीत चालू आहे. पण जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक महिलांमध्ये
उत्सुकता आणि काही संभ्रम देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे। फेब्रुवारी 2026च्या मध्यापर्यंत आता या ठिकाणी अनेक लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची वाट या ठिकाणी बघावी लागत आहे। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर जानेवारी महिना संपला आहे आणि फेब्रुवारी महिना देखील या ठिकाणी म्हणजेच की चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे नेमका आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची या ठिकाणी म्हणजेच की पूर्ण तयारी करण्यामध्ये आली असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 98 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यामध्ये आला आहे। यामुळे आता जानेवारी 2026चा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी तब्बल 98 कोटींचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर बघा 18 फेब्रुवारी 2026 या दिवशी 98 कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला आहे, जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि साधारणतः 3 ते 4 दिवसानंतर म्हणजेच की येत्या 3 ते 4 दिवसांच्या आत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या पोटी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता 3 ते 4 दिवसांच्या आत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण पुढे बघणारच आहोत। त्याचबरोबर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख महिला सक्षमीकरण योजना आहे। योजनेचा मुख्य उद्देश 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना मासिक आर्थिक मदत देऊन त्यांची या ठिकाणी म्हणजेच की काय तर महिलांसाठी या ठिकाणी म्हणजेच की महिलांना सक्षम करण्यासाठी असेल, तसंच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी असेल, तसेच महिलांचे आरोग्य सुधारणे आणि कौटुंबिक निर्णय घेण्यामध्ये महिलांना सक्षम करणे हा लाडकी बहीण योजनेच्या मागचा उद्देश आहे। सरकार देखील या ठिकाणी बहिणींना सक्षम करण्याचा, स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारच्या माध्यमातून देखील महिलांसाठी आता महत्त्वाचे निर्णय देखील या ठिकाणी घेण्यामध्ये येत असतात। आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात असून लवकरच यामध्ये देखील आता वाढ करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे या हप्त्याच्या मानधनामध्ये आता वाढ केली जाणार असून साधारणतः 2100 रुपयांचा हप्ता देखील आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता येत्या 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वाढीबद्दल निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की येत्या मार्च महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता हा जमा केला जात आहे। दर महिन्याला 1500 रुपये म्हणजेच की वर्षाला साधारणतः 18,000 रुपयांची रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात। त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारने पैसे पाठवले की साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये खात्यावरती पैसे जमा होत असतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट पैसे खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे पैसे जमा होण्यास देखील कसलाच विलंब होत नाही आणि साधारणतः या ठिकाणी 1,57,00,000 ते 1,60,00,000 बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः
1,57,00,000 ते 1,60,00,000पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता जमा होणार आहेत आणि 3 ते 4 दिवसांच्या आत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून सुरू करण्यामध्ये आली असून आतापर्यंत अनेक हप्ते वेळेवरती वितरित झाले आहेत, मात्र निवडणुकीच्या काळामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होण्यास विलंब झाला। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर का होत आहे, तर याचं कारण म्हणजे निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, तर अशा काही कारणामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता हा वाटप करण्यासाठी उशीर झाला। तसेच जानेवारी महिन्यामध्ये अजितदादा यांचं देखील निधन झालं होतं, त्यामुळे देखील या ठिकाणी थोडाफार परिणाम आपल्याला बघायला मिळाला। म्हणजेच की अशा काही कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करायला उशीर झाला होता। परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। 98 कोटी रुपयांचा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच आता EKYC मध्ये त्रुटी असलेल्या बहिणींच्या खात्यावरती 3 महिन्यांचे 4,500 रुपये किंवा अधिक हप्ते देखील जमा होण्याची शक्यता आहे, पण नियमित लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपये मिळतील। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत नियमित 18 हप्ते जमा झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल आणि काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झालेला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते अशा पद्धतीने हप्ते एकत्र केले जातील। समजा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आताचा जानेवारीचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा केले जातील आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे काही वेळा आगाऊ वितरण थांबवले जाते, पण आता निवडणुका संपल्यामुळे प्रक्रिया वेगवान होत असल्यामुळे आता बहिणींना प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर बघा, ज्या बहिणींचं वय 21 ते 65 वर्ष असेल, म्हणजेच की 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत ज्या महिला असतील, तर अशाच महिलांच्या खात्यावरती बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या ठिकाणी म्हणजेच की बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। तसेच तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता EKYC बद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बऱ्याचदा काय झालं होतं, तर बघा, EKYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या, तर अशा बहिणींना आता चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे। ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या, तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी सरकारने EKYC करण्याची वेबसाईट देखील सुरू केली आहे। त्यामुळे EKYC ज्या बहिणींची पूर्ण नसेल, तर अशा बहिणींनी EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। जर EKYC पूर्ण असेल, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। EKYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या, त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींचे पैसे हे थांबवले होते। त्यामुळे आता जर तुमच्याकडून देखील EKYC करताना चुका
झालेल्या असतील तर ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करा, ई-केवायसी पूर्ण करा. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ज्या बहिणींनी आधीच ई-केवायसी पूर्ण केलेली असेल, ई-केवायसी झालेली असेल तर अशा बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, सध्या तरी आता जानेवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भातील अधिकृतपणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून साधारणतः 3 ते 4 दिवसांच्या आत जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये खात्यावरती जमा होतील. आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आता लवकर जमा होण्याची शक्यता आहे, कारण की निवडणुकामुळे सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत होता. परंतु आता निवडणुका झाल्या असल्यामुळे इथून पुढचे जे काही हप्ते असतील ते वेळेवरती जमा होण्याची शक्यता असल्यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लवकरच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील पैसे जमा केले जातील. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. फक्त ज्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर अशा बहिणींनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता जमा केला जात आहे. साधारणतः 98 कोटी रुपयांचा निधी बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून 1,60,00,000 बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता लवकरच जमा होणार आहे. आणि तसेच आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये लवकरच 2100 रुपयांचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जमा केला जाऊ शकतो. लवकरच 2100 रुपयांचा हप्ता देखील वाटप केला जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी 1500 रुपये दर महिन्याला देण्यामध्ये येत असले तरी सरकारने जे बहिणींना आश्वासन दिले होते त्याप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता देखील आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल असं देखील आपल्याला सध्याच्या परिस्थितीनुसार बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघितली आहे. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या देखील बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी ई-केवायसी करा. ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडून देखील ई-केवायसी करताना चुका झालेल्या असतील, तुमचे हप्ते थांबवले गेले असतील तर ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करून ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती रखडलेले देखील हप्ते आणि सध्याचे देखील हप्ते अशा पद्धतीने सर्व हप्ते जमा केले जातील. त्यामुळे म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं होतं की एक सुद्धा बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. म्हणजेच की पात्र असणाऱ्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यामध्ये येत असल्यामुळे कोणतीच बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसंच पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होईल, कारण की 98 कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्यामुळे साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील. आणि त्यानंतर साधारणतः म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी होती. बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.